नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण पहिल्या घडामोडी ज्या आहेत चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये ते अभ्यासतोय। आपण काल इथपर्यंत आलो होतो। आता आपल्याला इथून पुढे बघायचं की कोणकोणत्या घडामोडी आहेत आणि आता इथून पुढे कसं आहे, रिव्हिजन प्रश्न ह्या दोन्ही गोष्टी सोबत चालणार आहेत, जेणेकरून तुम्हाला ते जास्त लक्षात राहणार आहे। आणि लगेच आपण सुरू करूया, कशाला उगाच वेळ घालायचा। आता चला बघा, पहिला मुद्दा बघा। आता कोणता देश प्रथमच फ्रान्समधील ॲनेसी येथील आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन महोत्सवामध्ये सहभागी झाला? प्रश्न काय, फ्रान्समध्ये ॲनेसी या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन महोत्सव भरला होता आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेला देश आपल्याला विचारला आहे। तर या ठिकाणी बघा, हे जे बाकीचे देश दिसत आहे यांच्याबद्दलही आपल्याला पुढे प्रश्न पाहायचा आहे। याच्यातला एक पर्याय आता आपण बघून घेऊया। बघा, आपला भारत जो आहे तो भारत याच्यामध्ये पहिल्यांदा सहभागी झाला बघा, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे। काय आहे? भारत। काय उत्तर आहे? भारत। चला, लक्षात आलं ॲनेसी या ठिकाणचा महोत्सव। आता पुन्हा विचारलंय बघा, कोणत्या देशाच्या लष्कराला जगातील पहिली पूर्णपणे कार्यान्वित स्वार्म ड्रोन प्रणाली मिळाली? बघा, कोणती प्रणाली मिळाली? स्वार्म नावाची। असं कोणत्या देशाचं लष्कर आहे की ज्या देशाला पहिल्यांदाच ही ड्रोन प्रणाली जी आहे ती मिळाली? पहिली, जगातली पहिली आहे बघा ती पूर्णपणे कार्यान्वित असणारी स्वार्म ड्रोन प्रणाली। ही पण आपल्या भारताला मिळाली आहे बघा, भारताला। कोणत्या देशाला मिळाली? भारताला। आत्ताच आपण बघितलं फ्रान्समधला ॲनिमेशन जो महोत्सव आहे ॲनेसी या ठिकाणी भरलेला, त्याच्यामध्ये भारत सहभागी झाला होता पहिल्यांदाच। आता पुन्हा भारताला कोणती प्रणाली मिळाली? स्वार्म ड्रोन प्रणाली मिळाली। लक्षात ठेवा, दोन्ही बाबतीमध्ये भारत पहिला आहे। आणि यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय बघा। आता आपल्याला विचारलं बघा, कोणत्या देशानं जगातील पहिला फोटोनिक आधारित दोष सहिष्णू क्वांटम संगणक जो आहे त्याचं काय केलेलं आहे? व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली। कोणता देश आहे ज्या देशानं जगातलं पहिलं फोटोनिक आधारित दोष सहिष्णू क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली? बघा, भारताच्या बाबतचे मुद्दे आपण अभ्यासलेले आता रिवाइज करायचे। तुम्हाला मी काय सांगितलं, सुरुवात जी आहे ती आपण टप्प्याटप्प्याने करतो, त्याच्यानंतर मग सगळे मुद्दे रिवाइज करत घेतो। बघा, भारताची सुरुवात, भारताच्या बाबतचा मुद्दा काय आला होता बघा, ॲनिमेशन। आलं का लक्षात? ॲनिमेशन जे आहे, ॲनिमेशनचा मुद्दा लक्षात आला का? ॲनिमेशन महोत्सव फ्रान्समध्ये आयोजित झाला होता, त्याच्यात भारत पहिल्यांदा सहभागी झाला। त्यानंतर बघा, पूर्णपणे कार्यान्वित असणारी स्वार्म ड्रोन प्रणाली, बरोबर आहे का? स्वार्म ड्रोन प्रणाली, बरोबर। स्वार्म नावाची ड्रोन प्रणाली आहे, स्वार्म ड्रोन प्रणाली। स्वार्म ड्रोन प्रणाली आपल्या लष्कराला पहिल्यांदाच मिळाली बघा, पहिल्यांदाच पूर्णपणे कार्यान्वित असणारी स्वार्म ड्रोन प्रणाली मिळवणारा भारत पहिलाच देश आहे। भारताच्या लष्कराला ती मिळाली। आणि आता इथं आपल्याला विचारलं की याचं उत्तर काय असेल, किंवा दोष सहिष्णू क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा करणारा देश? तर लक्षात घ्या, या ठिकाणी दुसरा पर्याय बघा, कॅनडा। कॅनडा याचं उत्तर आहे। काय उत्तर आहे? कॅनडा। आता कॅनडापर्यंतचा मुद्दा लक्षात ठेवायचा, दोष सहिष्णू क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली। इतकं जरी लक्षात ठेवलं, फोटोनिक आधारित हे मुद्दे तिथं प्रश्नात येतातच, आपण शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा। दोष सहिष्णू क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण कोणी केलं? कॅनडानं, त्यानं घोषणा केली, बरोबर। कॅनडाच्या बाबत अजून एक मुद्दा आठवतोय का तुम्हाला? तिथं ते दहशतवाद्याची हत्या झाली आणि त्याच्यावरून भारतावरती त्यांनी काय केलं होतं? आरोप केला होता की भारताच्या गुप्तचरांनी त्याची हत्या केल्याचा आरोप। तो पण मुद्दा लक्षात घ्या। त्याचे जस्टिन ट्रुडो, जस्टिन जे आहेत, जस्टिन ट्रुडो हे काय आहेत? कॅनडाचे पंतप्रधान आहेत, बरोबर। कॅनडाचे प्रमुख कोण आहेत? जस्टिन ट्रुडो। लक्षात घ्या। आता दोन देश राहिले, त्यांचे मुद्दे आपण पुढे घेणार आहोत बघा। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करूया, आता नकाशाच्या सहाय्याने थोडा देशांचा मुद्दा अभ्यासूया। भारत बघा, भारत पहिल्यांदाच फ्रान्समध्ये ॲनेसी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन महोत्सवामध्ये सहभागी झाला। आपला भारत कुठं सहभागी झाला? फ्रान्समधल्या महोत्सवात। फ्रान्स कुठं आहे? या ठिकाणी आहे जागतिक नकाशावर। फ्रान्समधल्या महोत्सवामध्ये भारत सहभागी झाला। फ्रान्समधल्या महोत्सवामध्ये भारत काय झाला? सहभागी झाला। फ्रान्स कुठं आहे? या ठिकाणी आहे आणि भारत या ठिकाणी। लक्षात घ्या, भारत जो आहे इथं सहभागी झाला। काय झाला? भारत सहभागी झाला। नंतर बघा, परत भारताच्या लष्कराला जगातली पहिली पूर्णपणे कार्यान्वित स्वार्म ड्रोन प्रणाली पण आपल्याला मिळाली। स्वार्म ड्रोन प्रणाली पण आपल्याला मिळाली, लक्षात घ्या। नंतर बघा, कॅनडा आहे। कॅनडा हा देश आहे बघा, हा या देशानं काय जाहीर केलं? पहिला फोटोनिक आधारित दोष सहिष्णू क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा करणारा देश हा, बरोबर। संगणकाचं व्यावसायीकरण कोणत्या? फोटोनिक आधारित दोष सहिष्णू संगणक जे असतील त्यांचं व्यावसायीकरण
क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा कॅनडाने केली. लक्षात घ्या, भारत, फ्रान्स, कॅनडा हे सगळे देश आपण आता चर्चेला घेतले. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे येतोय बघा. आता आपण जो मुद्दा अभ्यासतोय हा मुद्दा कोणता आहे? कोणत्या देशानं 25 वर्षात पहिल्यांदाच महिलांसाठी लष्करी सेवा सुरू केली? 25 वर्षात पहिल्यांदाच महिलांसाठी लष्करी सेवा सुरू करणारा देश विचारलाय. बघा या ठिकाणी आता भारताच्या बाबत आपण काय मुद्दा बघितला? एक म्हणजे स्वार्म ड्रोन प्रणाली आपण पाहिली. स्वार्म ड्रोन प्रणाली, बरोबर. स्वार्म ड्रोन प्रणाली भारताच्या लष्कराला पहिल्यांदाच मिळाली. मुद्दा लक्षात घ्यायचा आता. स्वार्म ड्रोन प्रणाली भारताच्या लष्कराला पहिल्यांदाच मिळाली. दुसरा मुद्दा काय बघितला आपण? ॲनिमेशन चित्रपट महोत्सव बघितला, बरोबर. ॲनिमेशन चित्रपट महोत्सव कुठं भरला? हा फ्रान्समध्ये भरला, बरोबर. फ्रान्समधल्या कोणत्या शहरात? ॲनेसी शहरामध्ये. आणि तिथं भारत पहिल्यांदाच सहभागी झाला. इथपर्यंतचा मुद्दा आपण बघितला आहे. भारत इथपर्यंत पहिल्यांदा सहभागी झाला. पुढचा मुद्दा बघा, कॅनडा आहे. कॅनडा काय आहे? क्वांटम आधारित फोटोनिक संगणक जे आहेत, क्वांटम आधारित फोटोनिक संगणक, फोटोनिक संगणक, क्वांटम आधारित फोटोनिक संगणक जे आहेत तर त्याची काय व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली कॅनडानं, बरोबर. नंतर राहिला बघा कोलंबिया. आता कोलंबिया या ठिकाणी उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3. कोलंबिया उत्तर याचं काय आहे? 25 वर्षात कोलंबियानं पहिल्यांदाच, म्हणजे 25 वर्ष झाली कोलंबियामध्ये महिलांना लष्करामध्ये भरती केल्या जात नव्हतं, ते त्यांनी यावर्षी केलंय. मग त्यामुळे कोलंबिया चर्चेत होता की बाबा 25 वर्षात पहिल्यांदाच ह्या देशानं लष्करामध्ये महिलांना भरती केलंय. लक्षात घ्या. आता राहिला अमेरिका. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहूया काय कोणत्याचा प्रश्न कसा आहे आणि कोणाचं काय आहे. आता बघा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण तोच मुद्दा रिवाईज करणार आहोत. भारताच्या बाबतीमध्ये आता आठवण्याचा प्रयत्न करा. पहिला मुद्दा काय? स्वार्म ड्रोन प्रणालीचा मुद्दा, बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे? आपण पहिला मुद्दा स्वार्म ड्रोन प्रणाली पाहिली. दुसरा मुद्दा आहे भारत इथून फ्रान्समध्ये गेला. कशासाठी गेला? ॲनिमेशन चित्रपट महोत्सवात सहभाग घेण्यासाठी गेला आणि पहिल्यांदाच भारतानं त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरा देश कोणता आपण पाहिला बघा. याच्या अगोदर आपण एक कॅनडा पाहिला बघा. कॅनडाचं काय बघितलं? क्वांटम आधारित फोटोनिक संगणक जे आहेत त्याचं व्यावसायीकरण केले. कोणत्या देशानं केलंय? कॅनडा या देशानं केलंय. आणि त्यानंतर आपण बघितलं बघा कोलंबिया. आता कोलंबिया कुठं आहे? या ठिकाणी बघा, पनामा, इक्वेडोर, व्हेनेझुएला हे त्याचे शेजारी देश आहेत. तिथं कोलंबिया आहे आणि कोलंबियामध्ये पहिल्यांदाच महिलांची काय करण्यात आली? लष्करामध्ये भरती झाली 25 वर्षामध्ये, बरं काय. 25 वर्षात पहिल्यांदाच झाली. 25 वर्षात पहिल्यांदाच लष्करामध्ये महिलांची भरती केली. कोणी केली? कोलंबियानं. आलं का इथपर्यंत लक्षात? आता भारत, फ्रान्स, कोलंबिया, कॅनडा हे सगळे देश आपण चर्चेला घेतले. तिथपर्यंत लक्षात राहील. चला इथून आता पुढच्या भागाकडे आपण जाऊया. आता प्रश्न आहे पहा, कोणत्या देशानं जगातील पहिली कीटक लस मंजूर केली आहे जी मधमाशांना काय करते? विनाशकारी जीवाणूजन्य रोगापासून वाचवण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. बघा कोणत्या देशानं अशी पहिली कीटाणूजन्य लस विकसित केली जी मधमाशांना विनाशकारी रोगांपासून काय करते? वाचवण्यासाठी विकसित करण्यात आली. बघा मधमाशांसाठी ही जीवाणू पहिली कीटक लस मंजूर करण्यात आली. म्हणजे मधमाशांना ही लस द्यायची अशा प्रकारची ही लस आहे. ती कोणत्या देशात तयार करण्यात आली? बघा या ठिकाणी पर्यायाकडे जर आपण गेलो तर पर्यायामध्ये बघा भारताच्या बाबतीत आपण काय अभ्यासलेलं आहे? पहिलं म्हणजे स्वार्म ड्रोन नावाची प्रणाली आपण आपल्या लष्कराला पहिल्यांदा दिली जी की पूर्णपणे कार्यान्वित आहे. दुसरा भाग असा होता भारत फ्रान्समधल्या ॲनिमेशन चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झाला पहिल्यांदाच. त्याच्यानंतर कॅनडा आहे बघा. कॅनडानं काय केलं? क्वांटम आधारित फोटोनिक संगणक जे आहेत त्याचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली कॅनडानं, बरोबर. नंतर आहे बघा कोलंबिया. कोलंबियाचा मुद्दा आपण काय अभ्यासला की 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिलांना काय केलं आहे? त्यानं सहभाग करून घेतलं लष्करामध्ये. हे 3 देशांचे मुद्दे आपण अभ्यासले. आणि चौथा देश आहे अमेरिका. याचं उत्तर पण अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये पहिली कीटक लस जी आहे जगातली तिला मंजुरी देण्यात आली जी मधमाशांसाठी आहे. मधमाशांचं जीवाणूजन्य रोगापासून रक्षण करण्यासाठी ही लस विकसित करण्यात आलेली. लक्षात घ्या, मधमाशी लक्षात ठेवा. मधमाशीसाठी लस विकसित करणारा देश पण तुम्हाला विचारला जाईल. तर मधमाशीसाठी जरी विचारलं तरी अमेरिका आणि कीटक लस विचारलं तरी अमेरिका. इतका मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला पुढच्या भागाकडे आलो आपण.
तर पुन्हा एकदा देश आणि नकाशा आपण जर बघितला, आता मी तुम्हाला सांगणार नाही जास्त करून, मी डायरेक्ट इकडे येतो बघा नकाशाकडे. बघा भारत एक चर्चेला होता, त्यानंतर भारताच्या मुद्द्याशी संबंधित फ्रान्स चर्चेला आहे. त्यानंतर इकडं आपण कॅनडा बघितला बघा, इथं आपण कोलंबिया बघितला आणि इथं आपण अमेरिका बघितली. तर हे सगळे देश आपण प्रत्येक मुद्द्यासाठी आठवले. आता आपण रिपीट येऊया, रिपीट म्हणजे इकडनं असं जाऊया. आता इकडच्या देशाकडे जाऊया. कॅनडा का चर्चेत होता? क्वांटम आधारित फोटोनिक संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा केली पहिल्यांदाच जगामध्ये. अमेरिका का चर्चेमध्ये होता? अमेरिकेमध्ये काय केलं? पहिली जगातली कीटक लस मंजूर करण्यात आली, जी मधमाशांसाठीची आहे, म्हणजे मधमाशांना देण्यात येणारी लस आहे. मधमाशांसाठी जगातली पहिली कीटक लस अमेरिकेमध्ये विकसित झाली. त्यानंतर कोलंबिया का चर्चेत होता? 25 वर्षात पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये भरती केले, त्यामुळे कोलंबिया चर्चेत. नंतर आहे बघा फ्रान्स का चर्चेमध्ये होता? फ्रान्समध्ये ॲनिमेशन चित्रपट महोत्सवाचं आयोजन झालं, त्याच्यात भारत पहिल्यांदाच सहभागी झाला, म्हणून फ्रान्स चर्चेमध्ये. त्यानंतर इकडं भारत का चर्चेमध्ये? 2 मुद्दे आपण बघितले. एक कोणता? ॲनिमेशन चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा सहभाग, आणि दुसरा म्हणजे लष्कराला स्वार्म ड्रोन नावाची प्रणाली आपण पहिल्यांदा दिली, जी जगातली पूर्णपणे कार्यान्वित असणारी पहिली प्रणाली आहे. ह्या मुद्द्यामुळे भारत चर्चेत होता. आलो इथपर्यंत. आता आपण पुढे जाऊया. बघा आता पुढचा आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी. कोणती थेरपी आहे? MRT थेरपी आहे बघा, मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी. या थेरपीनुसार पुनरुत्पादक तंत्रास मान्यता देणारा जगातला पहिला देश कोणता? बघा मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी जी आहे याच्यानुसार पुनरुत्पादक तंत्रास मान्यता देणारा, म्हणजे माणसामध्ये जे काही जन्माचं तंत्र आहे त्या तंत्राला ही जी पद्धत आहे मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी, हिला मान्यता देणारा जगातला पहिला देश विचारला आपल्याला. जगातला पहिला देश. आता बघा MRT थेरपी जी आहे तिला मान्यता देणारा पहिला देश. इथं बघा, इथं काही देश आहेत. या ठिकाणी अमेरिका आहे. अमेरिकेचा मुद्दा आपण काय अभ्यासलेला आहे? कीटक लस. कोणती लस? कीटक लस. चला कीटक लस लक्षात घ्या. कीटक लस मंजूर केली. कोणत्या कीटकासाठी आहे? मधमाशी. लक्षात घ्या, मधमाशीला दिली जाणारी कीटक लस मंजूर केली. कोणी मंजूर केली? अमेरिका. कोलंबिया 25 वर्षात पहिल्यांदाच महिलांची भरती केली लष्करामध्ये. कॅनडा काय आहे? फोटोनिक आधारित संगणक जे आहेत, क्वांटम आधारित फोटोनिक संगणक, त्याचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा कॅनडाने केली. राहिला पर्याय UK म्हणजे युनायटेड किंगडम. याच देशानं काय केलेलं आहे? ही जी मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी आहे, म्हणजे MRT थेरपी जी आहे तिला मान्यता दिलेली आहे. हे पुनरुत्पादक तंत्र आहे त्याला मान्यता देणारा जगातला पहिला देश ठरला. कोणता? UK. कोणती थेरपी आहे? मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी. चला आता पुढे आपण जाऊया आणि या ठिकाणी बघा देश आणि आपण जे मुद्दे चर्चेला घेतले होते ते मुद्दे एकदा पाहूया. आता मी काय करतो? देशांवरती मार्किंग करतो. तुम्ही काय करायचं आहे? ओळखायचं आहे एक तोपर्यंत की कोणता देश कशासाठी चर्चेत आला आहे. बघा भारताच्या बाबत आपण काही मुद्दे बघितलेले आहेत. भारताच्या बाबत आपण काही मुद्दे पाहिलेत. त्यानंतर बघा आपण फ्रान्सच्या बाबत काही मुद्दे बघितलेत. नंतर आपण आता UKचा मुद्दा पण पाहिलेला. UKचा मुद्दा सुद्धा आपण बघितलाय. नंतर आपण इकडे कोलंबियाचे काही मुद्दे अभ्यासलेत. त्यानंतर अमेरिकेचे पण मुद्दे अभ्यासलेत आणि कॅनडाचे पण अभ्यासलेले आहेत. आता हे सगळे देश आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. मग प्रत्येक देशाच्या बाबतचा मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक देशाच्या बाबतचा मुद्दा बघा. भारताच्या बाबत काय आहे? लष्कराला स्वार्म ड्रोन नावाची प्रणाली मिळाली भारताच्या, जी जगात पहिल्यांदाच पूर्णपणे कार्यान्वित प्रणाली एखाद्या लष्कराला देण्यात आली. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, फ्रान्समध्ये भारतानं ॲनिमेशन चित्रपट महोत्सव होता, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सहभाग भारतानं घेतला. त्यानंतर बघा UK या ठिकाणी आहे. MRT तंत्र जे आहे मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी, तिला मान्यता देणारा जगातला पहिला देश UK ठरलाय. त्यानंतर कोलंबिया आहे. कोलंबिया कशासाठी चर्चेत होता? 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिलांची लष्करामध्ये भरती केलेली आहे. अमेरिका आहे. अमेरिका का आहे? जैविक कीटक लस जी आहे तिला मंजुरी दिली आणि ती लस जी आहे कशासाठी आहे? कोणत्या कीटकासाठी आहे? तर ती लस जी आहे ती ज्या कीटकासाठी आहे त्याचं नाव आहे मधमाशी. नंतर कॅनडा आहे बघा. फोटोनिक आधारित क्वांटम संगणक जे आहे त्याला मान्यता देणारा जगातला पहिला देश, मान्यता नाही, त्याची घोषणा करणारा, त्याचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा करणारा कॅनडा पहिला देश. लक्षात आले एवढे देश आपल्याला? भारत फ्रान्सचा संबंध लक्षात आला काय आहे? भारत तिथं सहभागी झाला. बाकी हे सगळे देश आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. चला
आता या ठिकाणी पुन्हा एकदा देश आलेले आहेत. प्रत्येक मुद्दा जो आहे तो कशा प्रकारे अभ्यासायचा आहे बघा. पहिल्यांदाच फ्रान्समधील ॲनिसी या ठिकाणचं जे ॲनिमेशन चित्रपट महोत्सव त्याच्यात भारत सहभागी झाला. स्वार्म ड्रोन प्रणाली मिळवणारा भारताचं जे लष्कर आहे ते पहिल्यांदाच मिळाली. जगातली पहिली पूर्णपणे कार्यान्वित प्रणाली आहे ती भारताच्या लष्कराला देण्यात आली. जगातला पहिला फोटोनिक आधारित दोष सहिष्णू क्वांटम संगणक जे आहे त्याचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा कॅनडानं केली. नंतर बघा 25 वर्षामध्ये या देशानं पहिल्यांदाच महिलांना लष्करी सेवा सुरू केली ती म्हणजे कोलंबियानं. जगातली पहिली कीटक लस मंजूर केली मधमाशांसाठी अमेरिकेनं. नंतर पहा मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे MRT थेरपी जी आहे हे पुनरुत्पादक तंत्राच्या बाबत आहे. याला मान्यता देणारा जगातला पहिला देश आहे UK म्हणजेच युनायटेड किंगडम. इथपर्यंतचे मुद्दे तुमच्या लक्षात राहतील. एवढे मुद्दे जर तुमच्या लक्षात राहिले तर आपण शिकवल्याचा काहीतरी फायदा आहे. जर लक्षात नाही राहिले तर मग काय उपयोग नाही, इतक्या वेळा रिवाईज करून सगळं देऊ नये. चला आता आपण लगेचच पुढे जाऊया. या ठिकाणी बघा आता प्रश्न विचारलाय अल्कोहोलयुक्त पेयांवर हेल्थ लेबलिंग लागू करणारा जगातला पहिला देश कोणता. चला आता काय आहे अल्कोहोलयुक्त पेयांवर हेल्थ लेबलिंग लागू करणारा जगातला पहिला देश. आता या ठिकाणी बघा प्रश्न नवीन आहे, उत्तर काय तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला या ठिकाणी मी एक हिंट देतो की कोणताही पर्याय डबल जो येतो तो त्याच्यामध्ये आपण त्याच्या मागचा काय अभ्यास केला तो आठवला पाहिजे. अमेरिकेच्या बाबत आपण काय अभ्यासलेलं आहे. पहिली कीटक लस जी की मधमाशांसाठी निर्माण केलेली आहे अमेरिकेनं, बरोबर, तिला मान्यता दिली. कोलंबियामध्ये काय अभ्यासलं आपण. कोलंबियानं 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिलांची लष्करामध्ये भरती करण्यास सुरुवात केलेली आहे. आयर्लंडच्या बाबतचा मुद्दा आणि UK आहे या ठिकाणी. तर आयर्लंड इथं नवीन दिसतो पण UKचा मुद्दा आपण अभ्यासलेला. मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी नावाची थेरपी आहे पुनरुत्पादक तंत्राची, तिला मान्यता दिली आणि जगातला पहिला देश ठरला अशा प्रकारे मान्यता देणारा. मग या ठिकाणी नवीन देश आहे बघा आयर्लंड. मग उत्तर असलं पाहिजे आयर्लंड. उत्तर काय असलं पाहिजे आयर्लंड. आयर्लंडनं काय केलं अल्कोहोलयुक्त म्हणजे दारूसारखे जे पदार्थ आहेत आपण काय म्हणतो नशिली पदार्थ म्हणतो त्याला, तर त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. मग अल्कोहोलयुक्त पेयांवर हेल्थ लेबलिंग म्हणजे काय आपल्याकडे बघा सिगरेटचं पॅकेट मिळतं त्याच्यावरती खाली असं छापलेलं असतं की इट इज डेंजरस टू युअर हेल्थ. तशा प्रकारचं हे अल्कोहोलयुक्त पेयांवर हेल्थ लेबलिंग लागू करणारा जगातला पहिला देश ठरला. आता आपल्याकडे अल्कोहोलयुक्त आहे का, आपल्याकडे सिगारेटवरती असतं बरोबर, यांच्याकडे काय अल्कोहोलयुक्त म्हणजे दारू वगैरे असेल त्याच्यावरती पण सुद्धा यांनी हेल्थ लेबलिंग सुरू केली. अशा प्रकारचा हा जगातला पहिला देश ठरला आयर्लंड. लक्षात ठेवा अल्कोहोलयुक्त पेयांवरती हेल्थ लेबलिंग लागू करणारा जगातला पहिला देश. चला आता या ठिकाणी पुन्हा नकाशाकडे आपण आलो तर एकदा नकाशावरती मार्किंग आणि रिपिटेशन आपल्याला आठवायचं आता माइंडमध्ये. बघा आपण या ठिकाणी बघा भारतापासून सुरुवात जर केली तर भारत फ्रान्सला गेला. फ्रान्समध्ये आपण काय केलं, फ्रान्समध्ये ॲनिमेशन चित्रपट महोत्सव त्याच्यात पहिल्यांदा भाग घेतला. दुसरा मुद्दा काय आपण अभ्यासला भारताच्या बाबत लष्कराला स्वार्म ड्रोन नावाची प्रणाली मिळाली, बरोबर, पहिली पूर्णपणे कार्यान्वित प्रणाली जगातली. दुसरा भाग असा आहे या ठिकाणी आपण बघा UK अभ्यासला. UK मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी जी आहे हिला मान्यता देणारा जगातला पहिला देश आहे UK. लक्षात घ्या बरोबर. नंतर पुढचा भाग आपण अभ्यासला बघा या ठिकाणी UKच्या जवळ इथं आयर्लंड आहे. आयर्लंड जो आहे आयर्लंडनं काय केलं अल्कोहोलयुक्त जे पेय असतील अल्कोहोलयुक्त जे काही पिण्याचे पदार्थ असतील तर त्याच्यावरती काय केलेलं आहे त्यांनी हेल्थ लेबलिंग लागू करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारचा जो देश आहे तो पहिला ठरलेला आहे. नंतर बघा आपण इकडे कोलंबिया पाहिलं. कोलंबियानं लष्करामध्ये भरती करायला सुरुवात केली महिलांना, त्यामुळे चर्चेमध्ये. त्यानंतर आपण अमेरिका पाहिलं. पहिली कीटक लस जगातली पहिली कीटक लस जी की मधमाशांसाठी आहे ती मंजूर केली. आणि या ठिकाणी कॅनडा आहे. फोटोनिक आधारित क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा कॅनडानं केली. हे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासले. तर अशा प्रकारे हा नकाशा आणि नकाशावरती आपण प्रत्येक मुद्द्याचं काय केलं आहे या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता प्रश्न आहे बघा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला मध्य युरोपीय देश आणि पहिला माजी सोव्हिएत देश कोणता. बघा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला मध्य युरोपीय आणि पहिला माजी सोव्हिएत देश कोणता. या ठिकाणी बघा पर्यायामध्ये कोणकोणते देश आहेत. युनायटेड किंगडम आहे. युनायटेड किंगडमचा मुद्दा आपण बघितला होता बघा की बाबा UK जो आहे UKनं काय केलेलं आहे तर या ठिकाणी
MRT नावाचं तंत्रज्ञ आपण पाहिलं होतं, MRT नावाचं तंत्र, त्याला मान्यता दिली युकेने. MRT म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी, त्याला मान्यता देणारा देश कोणता, UK. त्यानंतर बघा आयर्लंडचा मुद्दा पाहिला, अल्कोहोलयुक्त पेयांवरती काय केलेलं, हेल्थ लेबलिंग लागू केले आणि त्यामुळे तो पहिला देश ठरला आयर्लंड. लक्षात आलं अल्कोहोलयुक्त पेयाच्या बाबत. आता या ठिकाणी बघा अमेरिका आहे, कीटक लस लक्षात ठेवा, पहिली कीटक लस जी की मधमाशांसाठीची आहे तिला मंजुरी दिली. आणि एस्टोनिया नावाचा देश जो आहे तो पहिला मध्य युरोपीय देश आणि पहिला माजी सोव्हिएत देश, जो की सोव्हिएत संघामध्ये पहिला होता. तो आता सोव्हिएत संघाचं विघटन झालं, त्याच्यापासून रशिया आणि इतर काही देश निर्माण झाले, तर त्यातला हा एक भाग आहे. हा त्या देशांपैकी पहिला देश ठरला म्हणजे एस्टोनिया. पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. एस्टोनिया कसा आला या ठिकाणी पहिला, तर एस्टोनिया त्यामध्ये पहिला देश आहे, मध्य युरोपाचा, आणि दुसरा सोव्हिएत युनियन, मध्य युरोपामधला पहिला आणि सोव्हिएत युनियनमधला देखील पहिला देश तो ठरलेला आहे. कशाच्या बाबतीमध्ये, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा. आतापर्यंत जवळपास 34 ते 35 देशांनी मान्यता या विवाहाला दिलेली आहे. काही देशामध्ये 1 जानेवारी 2024 पासून ते लागू होणार आहे. तर तोही भाग आपल्याला अभ्यासाला येणार आहे. कारण असं आहे, भारताच्या कोर्टाने हे नाकारले, समलिंगी विवाहाला मान्यता देणं भारतीय कोर्टाने नाकारल्यामुळं आपल्याला त्याच्यावरती प्रश्न जो आहे तो येऊ शकतो. कलम 377 IPCचं 76 का 77 आहे, ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते पुस्तकात दिलेलं आहे. बघा आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं भारताच्या बाबत आपण 2 मुद्दे बघितले. एक म्हणजे फ्रान्समधल्या ॲनिमेशन चित्रपट महोत्सवामध्ये आपण सहभाग घेतला, आणि दुसरं म्हणजे भारताच्या लष्कराला कोणती मिळाली, तर स्वार्म ड्रोन प्रणाली मिळाली, जी की जगातली पूर्णपणे कार्यान्वित आहे. नंतर आपण पुढे आपण UKकडे जर आलो तर MRT तंत्र आपण पाहिलं बघा, मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी, त्याला मान्यता दिली. त्याच्या शेजारी आयर्लंड आहे. आयर्लंडनं काय केलं, अल्कोहोलयुक्त पेय जे असतील, म्हणजे दारू असेल तर दारूवरती किंवा अल्कोहोलयुक्त पेयांवरती काय केलं, हेल्थ लेबलिंग लागू केलं. त्याच्यातला तो पहिला देश आहे. कोलंबियानं काय केलं, महिलांची लष्करामध्ये पहिल्यांदाच भरती केली 25 वर्षामध्ये, बरं का, त्याच्या आधी असेल मग त्यांची मागच्या 25 वर्षामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं बघा अमेरिका, जगातली पहिली कीटक लस मंजूर केली, बरोबर. आणि कॅनडानं काय केलं, कॅनडानं फोटोनिक आधारित संगणक जे आहेत, आपण त्याला काय म्हणतो, फोटोनिक आधारित संगणक जे आहेत, क्वांटम संगणक, त्याचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा कॅनडाने केली. एवढे मुद्दे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता एस्टोनिया जो आहे बघा, एस्टोनिया सोव्हिएत युनियनचा जुना भाग होता, त्यानं समलैंगिक संबंधाला या ठिकाणी मान्यता दिली. पण आपल्याकडच्या नकाशामध्ये आपला नकाशा प्रमुख देशांचा असल्यामुळं या ठिकाणी एस्टोनियाचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळे आपण नकाशावरती त्याची मार्किंग जो आहे ती राहू देऊ, कारण या ठिकाणी तो व्यवस्थित दिसत नाही आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. आता पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा. पुढचा प्रश्न असा विचारला आहे की योगाच्या माध्यमामधून, योग जो आहे त्याच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणारा पहिला परदेशी देश कोणता. बघा तर योग साधना जी आहे, योग साधनेच्या माध्यमामधून स्वतःचा प्रचार करणारा जगातला पहिला परदेशी देश आपल्याला विचारला आहे. मग जगातला पहिला परदेशी देश कोणता बनला बघा. आता मुद्दे घ्या. UKच्या बाबत आपण काय केलं, URT तंत्र, बरोबर. URT का MRT तंत्र, बरोबर. मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी तंत्र, त्याला मान्यता दिली, पहिला देश. आयर्लंड काय, अल्कोहोलयुक्त पेयांवरती हेल्थ लेबलिंग लागू करणारा पहिला देश. एस्टोनिया काय, समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा मध्य युरोप, आणि दुसरा म्हणजे सोव्हिएत युनियनचा माजी पहिला देश. चला त्यानंतर बघा ओमान या ठिकाणी उत्तर येते ओमान. पर्याय क्रमांक 4. ओमाननं काय केलं, योगाच्या माध्यमामधून स्वतःचा प्रचार करणारा पहिला देश ठरण्याचा मान मिळवलेला आहे. यांनी त्याच्याबाबत काही गाणं वगैरे असं काहीतरी लॉन्च केलं होतं, थोडीशी जाहिरात केली होती योगाची, आणि त्यामुळे ते अशा प्रकारचा भारताच्या ऐवजी पहिला देश जो आहे तो म्हणजे ओमान ठरलेला आहे. चला मुद्द्यांकडे पुन्हा एकदा आपण येतोय. आता आठवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक प्रश्नाच्या नंतर रिपिटेशन आणि रिपिटेशनच्या नंतर तुम्हाला मॅपवरती पुन्हा ते मुद्दे आठवायचे आहेत. आता मी मार्किंग करतो, आपण कोणकोणते देश बघितलेत बघा. पहिला आपण बघितला भारत, त्याच्यानंतर आपण जे इतर देश पाहिले त्याच्यामध्ये भारतापासून आपण फ्रान्सकडे पण आलो होतो. नंतर इथं बघा UKचा भाग आपण पाहिला, आणि त्याच्या शेजारी आयर्लंडचा पण भाग आपण बघितलाय. त्याच्यानंतर बघा आपण इकडचा एक एस्टोनिया नावाचा देश पाहिला बघा, एस्टोनिया. आता तो एस्टोनियाचा मुद्दा जो आपण बघितला की इकडचा तो या भागामधला तो पहिला देश ठरलाय. कशाच्या बाबत ठरला ते आठवा. कोलंबियाचाही भाग आपण अभ्यासलाय, अमेरिका पण आपण अभ्यासली, आणि कॅनडा पण बघितलाय. आता मी तुम्हाला सगळे देश हायलाईट करून दिलेत, आठवतेत का बघा. आता मी सुरुवात करतो सांगायला. मी कॅनडापासून सुरुवात करतो.
कॅनडा जो आहे तो फोटोनिक आधारित क्वांटम संगणकाचं व्यावसायीकरण करण्याची घोषणा करणारा पहिला देश. खाली अमेरिकेकडे आलो तर जगातली पहिली कीटक लस त्यांनी मंजूर केली आहे. कोलंबियाकडे आलो आपण, आणि अमेरिकेची लस कोणासाठी? मधमाशांसाठी. कोलंबियाकडे आलो आपण, 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिलांची लष्करी भरती करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण इकडं आयर्लंडकडे आलो, दारू जी आहे अल्कोहोलयुक्त पेय त्याच्यावरती हेल्थ लेबलिंग त्यांनी काय केलेली आहे? सुरू केली, त्यामुळे पहिला देश. UK आपण आलो, MRT तंत्र मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी तंत्र त्याला मान्यता देणारा पहिला देश. फ्रान्सकडे आलो, फ्रान्समध्ये ॲनिमेशन चित्रपट महोत्सव भरला होता, त्याच्यात भारतानं पहिल्यांदा सहभाग घेतला. त्याच्यानंतर एस्टोनियाकडे आपण आलो. एस्टोनिया हा मध्य युरोप आणि सोव्हिएत युनियनचा माजी देश, त्यापैकी पहिला देश ठरला ज्यानं काय केलं? समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली आहे. आणि दुसरा भाग असा आहे, या ठिकाणी भारत आहे. भारताच्या बाबतीमध्ये मुद्दे आठवा आता काय आहेत? स्वार्म ड्रोन प्रणाली एक आहे, आणि दुसरं म्हणजे भारत या चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा सहभागी झाला. चला, आलं लक्षात? आता पुढच्या भागाकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न बघा आता काय विचारलाय आपल्याला. आता आपल्याला विचारलंय दुसऱ्या देशामधून आयात केलेलं कार्बन डायऑक्साईड समुद्राखाली दफन करणारा जगातला पहिला देश कोणता? बघा, दुसऱ्या देशामधून आयात केलेलं कार्बन डायऑक्साईड समुद्राखाली दफन करणारा जगातला पहिला देश. आता समुद्राच्या खाली दफन करणारा पहिला देश जर बघायचं झालं तर आपण थोडं पर्यायाकडे आधी जाऊया. या ठिकाणी बघा ओमान आहे, ओमान. त्यानंतर एस्टोनिया आहे. त्यानंतर बघा आयर्लंड आहे आणि डेन्मार्क आहे. ओमानच्या बाबत काय आहे? जगामध्ये योगाचा प्रचार करणारा, बरोबर, पहिला परदेशी देश ठरला ज्यानं योगाच्या माध्यमातून स्वतःच्या देशाचा प्रचार केला, तो म्हणजे ओमान आहे. एस्टोनियाच्या बाबत पाहिलं होतं आपण, मध्य युरोप आणि सोव्हिएत युनियनचा माजी देश ज्यानं काय केलं? समलैंगिक विवाहाला मान्यता दिली, त्याच्या बाबतीत तो पहिला ठरला. नंतर आयर्लंड आहे. आयर्लंड कशाच्या बाबतीमध्ये पहिला होता? आयर्लंड हा जो देश आहे या ठिकाणी अल्कोहोलयुक्त जे पेय आहेत त्याच्यावरती हेल्थ लेबलिंग लागू करणारा पहिला देश आहे आयर्लंड. राहिला डेन्मार्क, तर या ठिकाणचं उत्तर आहे डेन्मार्क, पर्याय क्रमांक पहिला. डेन्मार्क कशाच्या बाबतीमध्ये पहिला आलाय? तर दुसऱ्या देशातून आयात केलेलं कार्बन डायऑक्साईड समुद्राखाली साठवणारा हा जगातला पहिला देश ठरलाय. कोणता देश? डेन्मार्क. चला, लक्षात राहील डेन्मार्क. आणि विसरत नाही ते, मी परत बरोबर तुमचं घेतो, पुढच्या पर्यायाला आली की पुन्हा रिपीट करून घेतो. आता जरी मी थोडं स्पीडमध्ये जात असलो तरी काही काळजी करायची नाही. सगळे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह होऊन जातात, फक्त लेक्चर करा तुम्ही. चला, पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया. आता पुढचा मुद्दा आहे बघा, या ठिकाणी आता नकाशा आहे. नकाशात तुम्ही जर पाहिलं तर भारत, त्यानंतर UK, आयर्लंड, एस्टोनिया, त्यानंतर ओमान. ओमान पण आपण अभ्यासलेला आहे. ओमान कुठं आहे बघू द्या मला एकदा. आता इथं आपल्या नकाशामध्ये हा या ठिकाणी ओमान आहे. ओमान आपण बघितलाय, कोलंबिया बघितलाय, अमेरिका बघितली, कॅनडा बघितलाय. तर हे देश आपण बघितलेले आहेत. मग यापैकी बघा प्रत्येक देशाच्या बाबतचा एक एक मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. आता ओमानच्या बाबत आपण अभ्यासलं की योगाच्या माध्यमामधून स्वतःचा प्रचार करणारा पहिला परदेशी देश ठरलाय. यानंतर आपण इथं डेन्मार्कचा मुद्दा पण बघितलाय ना. आता कार्बन डायऑक्साईड समुद्रामध्ये दफन करणारा जगातला पहिला देश डेन्मार्क. भारताच्या बाबत स्वार्म ड्रोन प्रणाली, आणि दुसरं म्हणजे काय तर फ्रान्समधल्या महोत्सवामध्ये पहिल्यांदा सहभागी झाला. नंतर अजून काय आहे? भारत जो आहे तो दक्षिण ध्रुवावरती पाऊल ठेवणारा, याच्या बाबतीमध्ये कशामध्ये? चंद्रयानच्या बाबतीमध्ये पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवावरती पाऊल ठेवणारा जगातला पहिला देश ठरलाय भारत चंद्रयानच्या बाबतीमध्ये. नंतर पहा या ठिकाणी अमेरिका आहे, जैविक लस जी कीटक लस विकसित केली मधमाशांसाठी. कॅनडा संगणकाचं जे व्यावसायीकरण आहे फोटोनिक क्वांटम आधारित संगणक त्याच्या बाबतीत चर्चेत. कोलंबो लष्करी सेवेच्या बाबतीमध्ये चर्चेमध्ये महिलांचा समावेश वगैरे केल्यामुळे 25 वर्षात. आयर्लंड काय आहे? अल्कोहोलयुक्त पेयांवरती लेबलिंग करणारा पहिला देश. UK काय आहे? तर मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी तिला मान्यता देणारा पहिला देश. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या देशांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे डेन्मार्क सहित. चला, पुढचा भाग बघून घ्या. पुढचा प्रश्न काय आहे बघा. आता आपल्याला पुढे काय विचारले पहा. हायड्रोजन रेल्वे सुरू करणारा जगातला दुसरा देश तुम्हाला या ठिकाणी विचारला. हायड्रोजन रेल्वे, हायड्रोजन रेल्वे. आता हायड्रोजन रेल्वेचा मुद्दा आला की पहिला देश आपल्याला आठवला पाहिजे बघा. पहिला देश जो आहे तो जर्मनी आहे. जर्मनीनं हायड्रोजन रेल्वे पहिल्यांदा चालू केली. कोणी चालू केली? जर्मनीनं. आणि जर्मनीमध्ये दुसरा एक मुद्दा तुम्हाला आठवला पाहिजे, पायाभूत सुविधा निकास जो पायाभूत सुविधा
याच्या बाबतीमध्ये जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे अहवालामध्ये, निर्देशांक जो आहे त्याचा. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आपण पर्यायाकडे जर आलो, हायड्रोजन रेल्वे सुरू करणारा जगातला दुसरा देश जर असं आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, हायड्रोजन रेल्वेच्या बाबतचा मुद्दा जर तुम्ही पाहिला, ओमानच्याकडून आपण सुरुवात केली, योगाचा प्रचार केला यांनी, योग, बरोबर, योग साधनेचा प्रचार ओमाननं केला. एस्टोनियाचं पाहिलं तर समलैंगिक विवाह बघा काय या ठिकाणी समलैंगिक विवाह, याच्यामुळे हा चर्चेत होता, पहिला देश ठरला नाही का, मध्य युरोपामधला आणि सोव्हिएत युनियनचा माजी देशांपैकी पहिला देश ठरला. या ठिकाणी पहा डेन्मार्क आहे, डेन्मार्क का चर्चेला होता, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो समुद्राखाली साठवणारा जगातला पहिला देश ठरलाय. आणि इथं चीन जो आहे याचं उत्तर आहे, चीननं जगामध्ये दुसरी हायड्रोजन रेल्वे सुरू केलेली आहे, बरोबर. पहिली रेल्वे जर्मनीमध्ये सुरू करण्यात आली, पहिली रेल्वे जर्मनीत आणि दुसरी कुठं सुरू करण्यात आली, चीनमध्ये. हा मुद्दा आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. चला, या ठिकाणी बघा, चीन या ठिकाणी आहे, पहिली हायड्रोजन रेल्वे या ठिकाणी सुरू करण्यात आली, आशियातली, कुठली, आशियामधली. आणि जगातली कितवी, दुसरी, जगातली दुसरी, लक्षात घ्या. आशियाचा भाग जर विचार केला तर पहिली, आणि जगाचा विचार केला तर दुसरी, चीनमध्ये. त्यानंतर जर्मनी जो आहे, जर्मनीमध्ये जगातली पहिली हायड्रोजन रेल्वे सुरू झालेली आहे बघा, जगातली पहिली हायड्रोजन रेल्वे कुठं सुरू झालेली आहे, जर्मनीमध्ये. जर्मनीत जगातली पहिली, चीनमध्ये जगातली दुसरी. बघा इथं 1 नंबरची रेल्वे आपण जर म्हटलं आणि इथं 2 नंबर तुम्ही देऊ शकता, अशा प्रकारे जगातली पहिली आणि दुसरी हायड्रोजन रेल्वे तुम्हाला आठवली पाहिजे. बाकी इतर देशांच्या बाबतचे मुद्दे जर तुम्ही रिवाईज केले तर या ठिकाणी डेन्मार्क आहे, कार्बन डायऑक्साईड दफन करणारा जगातला पहिला देश आहे. कीटक लस मंजूर करणारा अमेरिका जगातला पहिला देश आहे मधमाशांसाठीची. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी UK आहे, UK काय आहे, MRT तंत्र, बरोबर, मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपीच्या बाबत चर्चेत आहे. त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो आयर्लंडकडे, आयर्लंडनं काय केलं, अल्कोहोलयुक्त पेयांवरती हेल्थ लेबलिंग लागू केलं, त्यामुळे तो पहिला देश ठरलाय. आणि ओमानच्या बाबतचा मुद्दा काय आहे, योगाचा प्रचार केला, बरोबर, योगाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणारा पहिला देश. तर अशा प्रकारे हे देश आहेत. एस्टोनियाच्या बाबतचा मुद्दा बघितला होता, सोव्हिएत युनियनचा माजी देश आहे, जो पहिला देश ठरलाय समलैंगिक संबंधाला वैवाहिक मान्यता देणारा. कशा बाबतीमध्ये, मध्य युरोप आणि या ठिकाणचा रशियाचा माजी देश, बरोबर, रशिया म्हणजे सोव्हिएत युनियनचा. हा भाग आपण बघितलाय. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. पुढचा प्रश्न आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. आता आपल्याला असं विचारलंय, कोणत्या देशानं त्या देशाची पहिल्यांदाच डिजिटल जनगणना सुरू केली. बघा कोणता देश आहे ज्या देशानं स्वतःची पहिल्यांदा डिजिटल जनगणना केली, म्हणजे बाकीच्या देशांनाही केलेल्या आहेत, पण असा कोणता देश आहे की ज्यांना आता केलेली आहे या वर्षामध्ये. तर या ठिकाणी बघा, ओमानकडे तुम्ही आलात तर योग साधना, आपल्याला माहिती आहे योग साधना, योगाचा प्रचार करतोय, बरोबर, स्वतःचा प्रचार योगाच्या माध्यमातून करणारा पहिला परदेशी देश. या ठिकाणी डेन्मार्कचा मुद्दा आठवला तर कार्बन डायऑक्साईडचा मुद्दा तुम्हाला आठवला पाहिजे. CO2चा आपण जर भाग पाहिला, CO2चा भाग, तर तो मुद्दा तुम्हाला डेन्मार्कच्या बाबत आठवला पाहिजे. समुद्रामध्ये साठवतोय, पहिला देश आहे जगातला. त्यानंतर चायनाचा मुद्दा पाहिला तर हायड्रोजन रेल्वे सुरू केली, जगामध्ये दुसरी हायड्रोजन रेल्वे चायनाला सुरू झाली आणि पहिली आशियातली जर पाहिली तर. आणि या ठिकाणी पाकिस्तान डिजिटल जनगणना करणारा पहिला देश ठरलाय. पाकिस्ताननं स्वतःची केली, बरं काय, स्वतःच्या बाबतीत पहिल्यांदा त्याने जनगणना केली डिजिटल. बाकी दुसऱ्या देशांचा याचा मुद्दा नाही आहे, लक्षात घ्या, स्वतःच्या बाबतीमध्ये, नाहीतर मग लगेच परत कन्फ्यूज झालं. चला इथं बघा, आता पुन्हा एकदा, आता आपण रिसेंटली अभ्यासलेले देश जर पाहिले, इथं एस्टोनिया आहे मध्य आशियामध्ये, मध्य युरोपमध्ये. हा एस्टोनिया जगातला मध्य युरोपचा आणि रशियाचा माजी देश जर आपण पाहिलं, सोव्हिएत युनियनचा, तर पहिला ठरला समलैंगिक संबंधाला मान्यता देणारा किंवा त्याला विवाहाला मान्यता देणारा. डेन्मार्कच्या बाबत कार्बन डायऑक्साईडचं दफन, समुद्रामध्ये खाली कार्बन डायऑक्साईड साठवणारा जगातला पहिला देश. UKच्या बाबत MRT तंत्र, मायटोकॉन्ड्रियल काय MRT तंत्र, म्हणजे आपण MRT तंत्र लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी तंत्र, बरोबर. आणि आयर्लंड जो आहे, आयर्लंडचा मुद्दा काय आहे तर ते दारूवरती किंवा अल्कोहोलयुक्त पेयांवरती लेबलिंग करायचं. नंतर आपण दुसरा भाग पाहिला होता बाबा, भारताला स्वार्म ड्रोन नावाची प्रणाली मिळाली. आणि दुसरा म्हणजे भारतानं फ्रान्समधल्या ॲमिशी इथं काय केलं, सहभाग घेतला ॲनिमेशन चित्रपट महोत्सवात. आणि तिसरं म्हणजे चंद्रयान जे आहे ते दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पण पहिला देश आहे. नंतर असं आहे इकडं अमेरिका कीटक लस मंजूर केली मधमाशांसाठी.
कॅनडा ते संगणकाचं व्यावसायीकरण, त्याच्यासाठी तो डिजिटल संगणक वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. चला, कोलंबियाच्या बाबत महिलांना लष्करामध्ये संधी. चला पुढे आलो आपण. आता पुढचा भाग बघा, देशातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? देशातला पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? बघा, ओडिशा, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थान. आता या ठिकाणी पहा, आता राज्य सुरू झालेले आहेत. आतापर्यंत आपण देश पाहिले, बरोबर, सगळे देश आपण पाहिले की पहिले पहिले कशामध्ये चर्चेला आले. आता आपण काय बघतोय? राज्य बघतोय. राज्यामध्ये बघा, या ठिकाणी ओडिशा, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थान आहे. तर इथलं उत्तर लक्षात घ्या, इथं ओडिशा असं उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे? ओडिशा याचं उत्तर आहे. ओडिशामध्ये देशातला पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. देशातला पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? ओरिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. चला पुढे जर आपण आलो तर या ठिकाणी बघा, सर्व राज्य आणि त्यांच्याबाबतचे मुद्दे आपण पहिले कशामध्ये आहेत ते बघूया. ओरिसाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. ओरिसा जे राज्य आहे ते या ठिकाणी आहे आणि ओडिशामध्ये देशातला पहिला कोळसा गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प या ठिकाणी उभारलाय ओडिशामध्ये. तर ओडिशाचा मुद्दा आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलाय. दुसरा पर्याय होता बघा उत्तराखंड. तर रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कीट विमा योजना सुरू केली उत्तराखंडनं. उत्तराखंड या ठिकाणी आहे. रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कीट योजना त्यानं सुरू केली, त्याच्यातलं ते पहिलं राज्य ठरलंय. नंतर बघा, दुसरा मुद्दा देखील त्याच राज्याशी संबंधित आहे. भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर जो आहे तो इथं बांधला जातो उत्तराखंडमध्ये. बघा, दोन मुद्द्यामध्ये, एक म्हणजे रेशीम उत्पादकांसाठी रेशीम कीट योजना लागू केली आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर जो आहे तो देखील उत्तराखंडमध्ये सुरू केला जाणार आहे. नंतर बघा राजस्थान. आता राजस्थान का चर्चेला होतं बघा, आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं देशातलं पहिलं राज्य राजस्थान. आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? राजस्थान आहे. आरोग्याच्या अधिकाराची हमी दिली, बरोबर. आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पहिलं राज्य. कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्प ओडिशामध्ये, रेशीम कीट योजना जी आहे उत्तराखंड आणि इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर जो आहे तो देखील उत्तराखंडमध्ये, लक्षात घ्या. आणि शेवटी आहे बघा गुजरातमधलं अमरेली. गुजरातमधलं अमरेली शेवटला आहे. आता अमरेली जे आहे गुजरातमध्ये आहे, या ठिकाणी काय करण्यात आलं? 1 जानेवारी 2023 रोजी, कधी? 1 जानेवारी 2023 रोजी भारतातलं पहिलं इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF मोबाईल व्हॅनचं उद्घाटन इथं झालं. ते कोणी केलं? पुरुषोत्तम रुपाला यांनी केलं. कोणी केलं? पुरुषोत्तम रुपाला यांनी. कोणतं उद्घाटन केलं? IVF मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. कुठं करण्यात आलं? गुजरातमधल्या अमरेली या ठिकाणी. गुजरात कुठे आहे मग? हे जे राज्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय हे राज्य आहे आपलं गुजरात. मग या गुजरात राज्यामध्ये ते उद्घाटन करण्यात आलं. अशा प्रकारे 4 राज्य आहेत. 4 राज्यांचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता यांच्यावरती प्रश्न पण आपल्याला बघायचे कारण ते विसरलं नाही पाहिजे. तर बघा, पुढच्या भागात आपण जाऊया आणि पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणचा मुद्दा आहे बघा, व्हिंटेज वाहनांसाठी 2 आणि 4 चाकी दोन्ही, म्हणजे बघा दोन्ही व्हिंटेज वाहनं जे असतील 2 चाकी असतील की 4 चाकी म्हणजे जे जुने वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं? व्हिंटेज वाहनांसाठी स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं असं आपल्याला विचारलेलं आहे व्हिंटेज वाहनांच्या बाबत. आता पहा, या ठिकाणी उत्तराखंड आहे. तुम्हाला मी मुद्दा सांगितला रेशीम कीट योजना जी आहे आणि इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर त्याच्या बाबतीत पहिलं आहे. गुजरातमधलं अमरेली या ठिकाणी भारतातलं पहिलं IVF सेंटर जे आहे मोबाईल व्हॅन त्याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि या ठिकाणी आता IVF सेंटरची मोबाईल व्हॅनचा जो मुद्दा आपण बघितला होता बघा, या ठिकाणी IVF सेंटर मोबाईल व्हॅनच आपण बघितली, बरोबर आहे. त्यानंतर बघा राजस्थान आहे. बघा राजस्थान आरोग्याची हमी देणारं हे भारतातलं काय आहे? पहिलं राज्य आहे राजस्थान. आरोग्याची हमी देणारं हे भारतातलं पहिलं राज्य आहे. आता हे 3 राज्य आपण पाहिले, रिव्हिजन पण आपण त्यांचं केलं. उत्तर राहतंय बघा ओडिशा. ओडिशामध्ये पण आपण एक मुद्दा बघितलेला आहे. कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्प जो आहे तो ओडिशामध्ये सुरू करण्यात आला आहे आणि त्याच्यानंतर व्हिंटेज वाहनासाठी देखील स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया देखील ओडिशानंच सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला याचं उत्तर आहे. लक्षात आलं? व्हिंटेज वाहनासाठी देखील ओडिशानंच स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. इथपर्यंतचा मुद्दा तुमचा क्लिअर असला पाहिजे. चला, या ठिकाणी आता राज्य आहेत आणि राज्यांच्या बाबतचे मुद्दे आहेत.
ओडिशाच्या बाबत कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्प पहिला, दुसरा म्हणजे व्हिंटेज वाहनासाठी स्वतंत्र नोंदणी या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर बघा आपण गुजरातचं पाहिलं होतं IVF सेंटर जे आहे, IVF मोबाईल व्हॅन जे आहे त्याचं उद्घाटन इथं झालं 1 जानेवारी 2023ला परषोत्तम रुपाला यांच्या हस्ते. राजस्थान बघितलं बघा, आरोग्याच्या अधिकाऱ्याची हमी देणारं पहिलं राज्य आहे. आणि त्यानंतर उत्तराखंडचा भाग आपण बघितला होता बघा, इथं 2 इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर आणि दुसरं म्हणजे उत्तराखंडमध्ये पुन्हा काय सुरू करण्यात आलं, रेशीम कीट योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली. म्हणजे रेशीम आणि तीर्थयात्रा कॉरिडॉर, बरोबर, तीर्थयात्रा हे 2 शब्द या ठिकाणी तुम्हाला याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे, रेशीम आणि तीर्थयात्रा. आलं लक्षात. 4 राज्यांच्या बाबत 4 मुद्दे आपण पाहिले. एक म्हणजे इकडचं काय आहे, कोळसा आधारित गॅसिफिकेशन खत प्रकल्प, आणि दुसरं म्हणजे व्हिंटेज वाहनांना नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया राबवणारं पहिलं राज्य ओडिशा. आलं लक्षात. इथपर्यंतचा भाग आपला झालाय. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्न आलाय, कोणत्या राज्यानं पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन लॉन्च केलं. हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन, कोणत्या राज्यानं पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन त्या ठिकाणी लॉन्च केलं. या ठिकाणी बघा राजस्थानचा मुद्दा आपण पाहिलाय, आरोग्याच्या अधिकाराची हमी. तर मग या ठिकाणी आरोग्य असं लिहून घ्या, फक्त आरोग्य लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये तुम्हाला एवढाच भाग विचारला जाईल. चला, गुजरात जे आहे IVF मोबाईल व्हॅन गुजरातच्या बाबत अमरेली या ठिकाणी परषोत्तम रुपाला 1 जानेवारी 2023. उत्तराखंडचा मुद्दा घ्या, इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर आणि रेशीम कीट योजना, बरोबर. मग इथं या ठिकाणी रेशीम लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे तीर्थयात्रा लक्षात ठेवलं तरी चालतं. तीर्थयात्रा कॉमन शब्द जे असतो, म्हणजे एक शब्द आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवला तरी त्याच्यावरती हिंट मिळेल. तर अशा प्रकारचा भाग आहे रेशीम आणि तीर्थयात्रा. आणि ओडिशाचा भाग जर आपण पाहिला, कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्प आपण बघितलाय. त्याच्यानंतर दुसरा भाग आपण काय पाहिला की बाबा व्हिंटेज वाहनं जी आहेत त्याची स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया यानं सुरू केली. व्हिंटेज म्हणजे जुने वाहनं. आणि त्याच्यानंतर आता याचं पण उत्तर तेच आहे, पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन जे आहे त्याचं देखील लॉन्चिंग ओडिशामध्ये करण्यात आलं. म्हणजे याचं पण उत्तर काय आहे, ओडिशाच आहे. पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन जे आहे त्याची देखील लॉन्चिंग कोणी केली, ओडिशा राज्यानं केलेली आहे. पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन. मग या ठिकाणी नकाशावरती पुन्हा आपण जातोय. या ठिकाणी आता ओडिशा आहे. ओडिशाचा मुद्दा पहिला आपण काय पाहिला, पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन. दुसरा अजून एक मुद्दा काय पाहिला, तर या ठिकाणी व्हिंटेज वाहनासाठी स्वतंत्र नोंदणी. तिसरा मुद्दा आपण काय पाहिला, या ठिकाणी कोळसा आधारित गॅसिफिकेशन खत प्रकल्प. असे 3 मुद्दे आपण ओडिशामध्ये पाहिले, ज्याच्या बाबतीत ओडिशा पहिलं राज्य ठरलंय. राजस्थानमध्ये आलो तर आरोग्याचा शब्द लक्षात ठेवा, आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पहिलं राज्य जर असेल तर ते राजस्थान आहे. आपण बघितलं, बरोबर. आरोग्य त्याचा सिम्बॉल जरी लक्षात ठेवला प्लसचं तरी लक्षात येतं. गुजरातमध्ये IVF सेंटर बघितलं आपण, IVF मोबाईल व्हॅन. इकडे पाहिलं इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर. आणि दुसरा मुद्दा काय बघितला, रेशीम कीट योजना उत्तराखंडमध्ये, बरोबर. अशा प्रकारे 4 राज्य आपले झाले. आता बघा आपण अजून पुढे जातोय, आपण पुढे येतोय. आणि पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पुढचा मुद्दा असा आहे बघा, या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेल्या बियाण्यांचं संवर्धन आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी समितीची अधिसूचना काढणारं पहिलं राज्य कोणतं. बघा, आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेल्या बियाण्याचं संवर्धन आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समितीची अधिसूचना काढणारं पहिलं राज्य कोणतं. मग या ठिकाणी बघा परत तेच मुद्दे आहेत. आता तुम्ही आठवायचा प्रयत्न करा, मी तुम्हाला ते डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा, आदिवासी शेतकऱ्यांसाठी समितीची अधिसूचना जी काढली ती ओडिशानं काढली. कोणी काढली, ओडिशानं काढली. या बाबतीतही ओडिशा पहिलं आहे. या बाबतीत सुद्धा ओडिशा राज्य जे आहे ते काय आहे, पहिलं आहे. उत्तराखंड रेशीम कीट योजना आणि इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर. गुजरातमध्ये IVF मोबाईल व्हॅन जे आहे त्याचं उद्घाटन 1 जानेवारी 2023 पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते. राजस्थान आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पहिलं राज्य. आणि दुसरा भाग काय आहे, आदिवासी शेतकऱ्यांसाठी संरक्षित केलेल्या बियाण्यांचं संवर्धन आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी समितीची अधिसूचना काढणारं पहिलं राज्य कोणतं, तर ओडिशा राज्य. लक्षात आलं. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. बघा या ठिकाणचा भाग बघा. आता ओडिशा हे देशातलं पहिलं कोळसा आधारित गॅसिफिकेशन प्रकल्प खत प्रकल्प उभारणारं राज्य ठरलं पहिलं. दुसरं आहे बघा, व्हिंटेज वाहनासाठी देखील ओडिशामध्ये स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. तिसरा भाग असा होता,
पहिलं हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन देखील ओडिशानंच लॉन्च केलं आणि आदिवासी शेतकऱ्यांनी संरक्षित केलेलं जे बियाणं आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समिती स्थापन करणारं पहिलं राज्य जे आहे ते देखील ओडिसाच आहे. अशा प्रकारे 4 मुद्दे या ठिकाणी ओडिसाचे आपण अभ्यासले. त्यानंतर बघा, राजस्थानचं पहिलं आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पहिलं राज्य, गुजरातचं पहिलं IVF मोबाईल व्हॅन जे आहे तिचं उद्घाटन झालं 1 जानेवारी 2023ला परषोत्तम रुपालांच्या हस्ते. उत्तराखंडचा मुद्दा काय बघितला आपण, इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर आणि दुसरं म्हणजे रेशीम कीट योजना. आलं लक्षात? इथपर्यंतचा भाग आपला झालाय. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. चला, एवढा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि आता आपण काय करूया, या ठिकाणी हां ठीक आहे, हा भाग अभ्यासूया. बघा, प्राण्यांसाठी भारतातील पहिलं IVF युनिट कोणत्या राज्यातील अमरेली या ठिकाणी सुरू करण्यात आलं. आता उत्तर तुम्हाला आठवलं पाहिजे, लगेचच आठवलं पाहिजे, कारण खूप वेळा वारंवार झाले. आता मी डायरेक्ट सांगतो, गुजरातमध्ये ते सुरू करण्यात आले. कुठं सुरू करण्यात आले? गुजरात राज्यामध्ये. इकडं सगळे ड्रोन प्रणाली हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर आता मी ते काहीही सांगणार नाही, तुम्ही फक्त आठवण्याचा प्रयत्न करायचा. चला जायचं पुढं. आता या ठिकाणी बघा, आता पुढचा प्रश्न आहे, राजस्थान हे कोणत्या बाबतीमध्ये पहिलं राज्य ठरले. आता बघा, आता राज्य ओळखायचे. आतापर्यंत मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं, आता राज्य ओळखायचे. बघा, इथून आपण सुरुवात करूया. भारतातील पहिली इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF मोबाईल व्हॅन कुठं आहे? अमरेली या ठिकाणी. अमरेली गुजरात. 1 जानेवारी 2023ला तिचं उद्घाटन पुरुषोत्तम रुपालांच्या हस्ते. आरोग्याच्या अधिकाराची हमी देणारं पहिलं राज्य, आपल्याला काय विचारलंय? राजस्थान हे कोणत्या बाबतीत पहिलं आहे, म्हणजेच याच बाबतीमध्ये ते पहिलं आहे. बाकीचे 2 ऑप्शनमध्ये बघा, भारतातील पहिला इलेक्ट्रिक तीर्थयात्रा कॉरिडॉर उत्तराखंड, बरोबर आहे का, उत्तराखंडमध्ये. आणि रेशीम उत्पादकांसाठी कीट विमा योजना हे देखील उत्तराखंडमध्येच आहे. अशा प्रकारे आपले हे प्रश्न होते. इथपर्यंत आपण याचा अभ्यास केलेला आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया. तोपर्यंत तुम्ही या भागाचा अभ्यास जो आहे तो चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये देखील व्यवस्थितरित्या त्याचा काय करायचं आहे, फायदा घ्यायचा आहे. आपल्याला परत राज्य आठवायचे. जसजसे आपण पुढे जाऊ तसं प्रत्येक लेक्चरमध्ये असा अभ्यास करत करत आपल्याला जायचं, म्हणजे आपला कोणताही मार्क्स त्या ठिकाणी जाणार नाही. चला, तर इथपर्यंत आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.